नमस्कार मंडळी. आजची आपली रोड ट्रिप आहे पुण्याहून लेण्याद्री गणपती दर्शनासाठी. अष्टविनायकपैकी 6वा मानाचा गणपती. ऐकलं होतं बऱ्याच वेळा की लेण्याद्री मंदिर हे उंच आहे, चढावं लागतं, तिथून दृश्य खूप सुंदर दिसतं आणि पावसाळ्यात तर विलक्षण नजारा असतो. मे महिन्यामध्ये जस्ट पाऊस सुरू झाला होता. विचार आला ते दृश्य आपण आत्ताच बघूयात, कारण परत जून जुलैमध्ये बरीच गर्दी होणार. थोडंसं पुढे आल्यावरच हिमालयनचा मिरर हलू लागला. गाडी साईडला पार्क केली. हिमालयनसोबत भेटलेल्या टूल किटचा यूज करून मिरर फिक्स केला आणि पुढचा प्रवास चालू केला. पुणे ते लेण्याद्री साधारण 90 ते 100 किलोमीटर अंतर आहे. सो अराउंड 2.5 ते 3 तासात आपण लेण्याद्रीला पोहोचू. जसजसं आपण शहराबाहेर पडतो तसतशी निसर्गाची शांतता आणि हिरवळ आपल्याला आपलंसं करते. आज वातावरण ढगाळ आहे, मस्त गारवा पसरला आहे आणि बाईकवरून प्रवास करण्यासाठी सुंदर वातावरण आहे. हा परिसर म्हणजे डोंगरी, नदी आणि शेतांनी सजलेला. विशेषतः पावसाळ्यात हे दृश्य स्वर्गासारखं वाटतं. आजूबाजूस रस्त्याकडेला डाळिंब, केळी, झेंडू यांच्या बागा दिसत होत्या. या सगळ्याचा आनंद घेत आम्ही आमचा प्रवास करत होतो. हे समोर डोंगर दिसतंय ना? हां, यामध्येच आहे आपलं गिरिजात्मकाचं मंदिर. काही अंतरच राहिलं होतं. तेवढ्यात वरुणराजांनी हजेरी लावली. मग काय, घातले रेन जॅकेट्स आणि निघालो पुढे. पायथ्याजवळ पोचताच पावसाचा जोर वाढला. सो पायऱ्या चढताना काही रेकॉर्ड करता आलं नाही. लेण्याद्री गणपती, ज्याला गिरिजात्मज गणपती म्हणून ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे अष्टविनायक तीर्थक्षेत्र आहे. लेण्याद्री डोंगरावर असलेल्या या गणपती मंदिराचा इतिहास बौद्ध लेण्यांशी जोडलेला आहे. पूर्वी हे एक बौद्ध विहार म्हणजेच गुफा होती आणि नंतर ते हिंदू मंदिरात रूपांतरित करण्यात आले असे मानले जाते. आख्यायिकेनुसार देवी पार्वतीने गणेशाला पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी येथे 12 वर्ष तपश्चर्या केली होती. म्हणूनच या गणपतीला गिरिजात्मज म्हणजेच पार्वतीचा पुत्र असे नाव दिले आहे. मंदिराच्या स्थापत्यकलेत बौद्ध लेण्यांची शैली दिसते. येथे जाण्यासाठी 300 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. दर्शन घेऊन खाली आलो, आवळा कँडी घेतली आणि पावसात भिजत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. गरम गरम वडापाव आणि चहाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालोच होतो की रस्त्यात एका रायडरचा ग्रुप दिसला. त्यांच्याशी शेवनापाणी खेळत आम्ही आमच्या प्रवासाची सांगता केली. अहोंच्या हिमालयनवरची ही राईड तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा.